नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बंडखोरीचं पीक। कल्याणमध्येही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बंडखोरी, बंडखोरांकडून स्वकीयांनाच थेट आव्हान। ठाण्यातील बंडोबांचा थंडोबा, भाजप श्रेष्ठींच्या तंबीनंतर नायकांची नाराजी दूर। संजय केळकर देखील म्हस्केंच्या प्रचारात सक्रिय। शरद पवारांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील साखर कारखानदारी देशोधडीला, अमित शहांचा सांगलीच्या सभेतून शरद पवार यांच्यावर आरोप। उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची वोट बँक आता सारखीच, उद्धव ठाकरेंवर अमित शहांचा हल्लाबोल। नारायण राणेंच्या विजयाची जबाबदारी किरण सामंतांची, नारायण राणेंचं काम करण्याचे अमित शहांचे सामंत बंधूंना आदेश। मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी हिंदुत्वासोबत गद्दारी केली, मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत हात मिळवला, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल। आम्ही सांगलीचे वाघ, ठाकरेंसमोरच विश्वजित कदमांचं विधान, तर वाघ लपून हल्ला करत नाही, समोरून हल्ला करतो। कदमांच्या वक्तव्याचा जयंत पाटील आणि राऊतांनी घेतला समाचार। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा आक्षेप, सुनेत्रा पवारांना डॉमिनेट केलं जात असल्याचं राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते उदयकुमार आहेर यांचं वक्तव्य। रोहित पवार मतदारांना धमकावत असल्याचा अजित पवारांचा आरोप, तर मत दिलं नाही तर ऊस नेणार नाही अशी धमकी देत असल्याचा अजित पवारांचा आरोप। बच्चू कडूंच्या प्रहार शिक्षक संघटनेचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा, रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट लिहित मानले बच्चू कडूंचे आभार। विद्या चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका, मोदींची गॅरंटी खरी होती का म्हणत मोदींवर केली टीका। रावसाहेब दानवेंनी घेतली अर्जुन खोतकरांची भेट, तर दानवेंनी प्रचाराला येण्याची विनंती केल्याची खोतकरांची माहिती। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बंडखोरी, विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी म्हणून दाखल केला अर्ज। महाराष्ट्रामध्ये परत येण्याच्या चर्चा तावडेंनी फेटाळल्या, राष्ट्रीय राजकारणामध्ये खुश असल्याचं विनोद तावडे यांचं स्पष्टीकरण। मेट्रो तिकिटावर मिळणार 10% सवलत, तर मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर 10% सवलत, मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी मेट्रो प्रशासनाचा निर्णय। पंतप्रधान मोदी यांची 10 मे रोजी नंदुरबारमध्ये प्रचार सभा, हिना गावित यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा। लेकीसाठी आई मैदानात, सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार मैदानात, तर सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये महिला मेळावा। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना शिवसेनेकडून धक्का, बेलापूर मतदारसंघात अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश। अमरावतीच्या खडिमल गावात भीषण पाणी टंचाई, विहिरीवर पाणी भरण्यासाठी तुफान गर्दी। मराठवाड्यावरील जलसंकट अधिकच गडद, 961 गावं आणि 334 पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई, तर मराठवाड्यात जवळपास 1,500 टँकरनं सध्या पाणी पुरवठा। बनावट वाहन नोंदणी रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश, कारवाईत 3 आरटीओ अधिकाऱ्यांसह 9 आरोपींना ठोकल्या बेड्या। 10वी-12वीचा निकाल मे मध्ये जाहीर होणार, 12वीचा निकाल पुढच्या आठवड्यात, तर 10वीचा निकाल शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।